आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहिला असेल की मी आज आला होता आता घरी आल्यावर मग आजोबा म्हणे की जाय ना म्हणे वो एक कटिंग बिटिंग करी, कारण की म्हणे तू जंगली दिसतोय. मग काय आपली गाडीले पुशीसन आपण गेले वो कटिंग करायला आपल्या घराकडून जातच होतो तर आईतला भारी सनसेट बी दिशी गेला वो. मग सनसेटचा व्ह्यू पाहिजे ना आपण मेन रोडावरून गेले शांतीनगरकडे आणि भुसावळचे रस्ते इथले चांगले होते की रस्त्यावर एक बी खड्डा दिसत नव्हता. आता पावसाळ्यापर्यंत टिकतो का रोड. मग काय गाडीलाही घेतली ना आपण गेले बोरणारे भाऊच्या दुकानामध्ये ही सण पहिले बोरणारे भाऊले विचारलं, म्हटलं का रे भाऊ किती नंबर आहे. बोरणारे भाऊ म्हणे एकच नंबर आहे भाऊ, बस ना म्हणे जरा 10 मिनिटं होई जाईल म्हणे. मग काय 10 मिनिटाच्या भाऊनं ते 1 तास काही टाकलं होता तरी बी म्हणत होता थांब म्हणे अजून 10 मिनिटं. भाऊले म्हटलं भाऊ मी आता ट्रेन मधून आलाय, म्हटलं इथल्या दुरून त्याकडे कटिंग करायला लवकर कर म्हटलं मला जप येते. फायनली मी कटिंग करायला बशीत जायला होता तरी बी हा भाऊ म्हणे दाढी अशी झाली तशी झाली. बोरणारे भाऊले म्हटलं आता की भाऊ अशी कटिंग कर की डायरेक्ट 0 to हिरो दिसला पाहिजे त्या भाऊ. मग काय भाऊ बोरणारे भाऊ ना तर खरंच आपल्याला 0 to हिरो बनवून टाकेल होता. आता कल्याणहून आपण भुसावळला ट्रॅव्हल करीसन येलच होते तर म्हटलं वो हेड मसाज बी करी घे. मग हेड मसाज करीसन आपण गेले घराकडे. व्लॉग कसा वाटला गाईस कमेंट मध्ये नक्की